हॅलो फ्रेंड्स, तर परत आज आपला फेस मसाज. आणि हां, मी हे नेहमी करते आणि डेली करणं खूप गरजेचं आहे तर आपल्या फेससाठी. आणि हे सगळ्या नसा इथं जॉईंटच असतात ते आपल्या, तर आपण डेली करू शकतो. तर हे मी नेहमी करते आणि व्हिडिओमध्ये पण सांगते की फेस मसाज नेहमी करायलाच पाहिजे आपण. तर ही वाली स्टेप मी पक्की फॉलो करते. डोळ्यापाशी पण आपल्याला असं, मी नाही का नेहमी आईज मसाज नेहमी करत असते, कारण मॉर्निंगच्या वेळेस तर आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं. तर आपल्याकडं तर बदामचं तेल, तिळाचं तेल अफोर्ड करू शकतो आपण, तर आपण लावू शकतो. कानाची एक्सरसाइज. कानाची एक्सरसाइज तर बसल्या बसल्या पण आपण हे फॉलो करू शकतो आपल्या हेल्थसाठी. करू का नको एक्सरसाइज? कसं बघा ना, पायाला टक्कर मारून चाललंय. घरच्या लोकांना जिम तर जायला भेटत नाही आणि घरात करतं तर मध्ये 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 डिस्टर्ब करत राहतात. डिस्टर्ब केलेले चालू राहतं, पण आपलं काही 5-10 मिनटं स्वतःला वेळ द्यायचा, बिलकुल सोडायचा नाही. माझी कॅट आहे तर माझ्या पायाला धक्का देते. तिचा जे बोक आहे त्याचा जेवायचा टाईम झाला आहे, नानू आहे त्याचं नाव, तर करू देत नाही आहे मॉर्निंगला. त्याचा खायचा टायमिंग झालेला आहे, पण खाल्लेलं आहे थोडंफार, पण चालू राहतं. पण आपण काय करतो, लगेच पळतो. पण आपल्यासाठी थोडंसं टायमिंग देणं खूप गरजेचं आहे. तर ही मसाज डेली मसाज आहे फ्रेंड, मी पक्क फॉलो करते. हे फेस मसाज, इयर्स मसाज अँड नेक मसाज. खूप जणांना खाली बघितलं की प्रॉब्लेम होतो, वर बघितलं की प्रॉब्लेम, हे तर त्याच्यासाठीच आहे. आपल्याकडे तिळाचं तेल असेल थंडीमध्ये तर आपण असं करू शकतो मसाज. खूप रिलॅक्स फील होतं. घरातले बघा कसे डिस्टर्ब करतात, पण आपल्याला स्वतःला वेळ देणं, आपली डाएट आणि आपलं थोडंफार एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. कामं चालूच असतात. मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स फील. स्वतःला न वेळ देता देता आजारी पडायचे कारणं होतात चालू. बिलकुल पण तसं नाही करायचं. आपली हेल्थ